कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। कारण हा मतदारसंघ म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचं होम पिच आहे। महाडिकांच्या याच होम पिचवर आता विरोधकांना आपली सत्ता ठेवण्यासाठी नामी संधी चालून आली आहे। कारण शिरोली पुलाची या जिल्हा परिषद मतदारसंघावर ओबीसी पुरुष असं आरक्षण जाहीर झालंय आणि त्यामुळेच महाडिकांच्या कुटुंबातील कोणीच सदस्य या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहे। या मतदारसंघाचा इतिहास पाहता महाडिक घराण्यातील उमेदवार नसल्यास विरोधी आघाडीला कायम यश मिळालंय। त्यामुळे विरोधी आघाडीने जोरदार प्रयत्नही सुरू केलेत। त्यामुळे आता महाडिक घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आणि त्याचमुळे महाडिकांच्या होम पिचवर बंटी पाटलांचा डोळा असल्याची सुद्धा चर्चा आहे। तरी महाडिक विरुद्ध बंटी पाटील वादाचा हा नवा अध्याय ठरणाऱ्या या मतदारसंघाविषयी समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। शिरोली पुलाची कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिथे ओबीसी पुरुष असं आरक्षण जाहीर झालंय। या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात शिरोली, नागाव, टोप प्रभाग 6, संभापूर आणि सोनारली वसाहत या गावांचा समावेश आहे। 1997 ते 2012 या काळात या जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक विरोधी म्हणजे शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता होती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महाडिक आघाडीला अपयश आलं असलं तरी ग्रामपंचायतीची सत्ता मात्र महाडिकांच्याच हाती असते। 2012 मध्ये या सत्तेला आमदार महाडिक यांनी खिंडार पाडत काँग्रेसच्या तिकिटावर अमल महाडिक यांना विजय मिळवून दिला होता। 2014 मध्ये अमल महाडिक भाजपमध्ये दाखल होऊन दक्षिणचे आमदार झाले। यानंतर पोटनिवडणुकीत शौमिका महाडिक विजयी झाल्या। 2017च्या निवडणुकीत भाजपकडून शौमिका महाडिक तर काँग्रेसकडून सुचित्रा खवरे आणि रुपाली खवरे या शाहू आघाडीच्या उमेदवार मैदानात उतरल्या होत्या। आमदार सतेज पाटलांनी खवरे बंधूंना एकत्र आणून महाडिकांविरोधात एक उमेदवार देण्याचा प्रयत्नही केला होता। मात्र त्यावेळी एकमत न झाल्याने निवडणूक तिरंगी झाली, मतांचं विभाजन झालं आणि त्याचाच फायदा शौमिका महाडिकांना झाला। त्या या मतदारसंघातून विजयी झाल्या आणि मग पुढे भाजपने त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षही केलं। आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक विरोधक पुन्हा एकत्र येऊन शाहू आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्याचबरोबर महाडिक विरोधकांची एकी होऊ नये यासाठी महाडिक गटाचे प्रयत्नही सुरूच आहेत। महाडिक यांचा प्रभाव कमी करण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटलांनी महाडिक विरोधी गट एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे। यावेळी मतदारसंघ ओबीसींसाठी आरक्षित झाल्यानं महाडिक विरोधी गटात मात्र आनंदाचं वातावरण आहे। परंतु यावेळी विरोधी गट एकत्र येणार की पुन्हा 2017ची पुनरावृत्ती होणार याबाबत उत्सुकता कायम आहे। मतदारसंघात महायुतीतील भाजप वगळता इतर घटकांचे म्हणजे शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचं प्राबल्य अत्यल्प आहे। तर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या निर्णायक मताकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं। लढत पक्षीय पातळीवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहणार की महाडिक गट विरुद्ध महाडिक विरोधी गट म्हणजे आघाडी अशी होणार हे मात्र काही दिवसात स्पष्ट होईल। तरी महाडिक आघाडीकडून राहुल अष्टेकर, सलीम महात, अविनाश कोळी, राजेश्वरी राजेश पाटील, कमल प्रकाश कौदाडे, चंद्रकांत कुंभार हे इच्छुक आहेत। तर शाहू स्वाभिमानी आघाडीकडून शशिकांत खवरे, महेश चव्हाण हे इच्छुक आहेत। आता विरोधी गट एकत्र आणण्यास सतेज पाटलांनी पुढाकार जरी घेतला असला तरी या मतदारसंघात या निवडणुकीत महाडिकांना शह देण्यासाठी ते माजी सरपंच शशिकांत खवरे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही। खवरे उमेदवार असल्यास ही लढत पाटील विरुद्ध महाडिक अशी ठरण्याची चिन्ह आहेत। तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाचे वारणा कारखान्याचे संचालक सुभाष उर्फ मामा पाटील कोणती भूमिका घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।